जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी अजून एका भन्नाट व्हिडिओ सोबत आली आहे। तर थोड्या दिवसांपूर्वी मी प्रसुमाचे रेडी टू ईट चिकन मोमोजचा व्हिडिओ अपलोड केलेला। तर त्याच्यावर एक कमेंट होती की व्हेज मोमोज पण ट्राय करा। तर चला म्हटलं, आपल्या वायटी फॅमिली मेंबरची इच्छा आहे ती पूर्ण करायला तर हवीच, म्हणून मग काय ब्लिंकिट ओपन केलं आणि त्याच्यावर मला हे दिसले वाव मोमोजचे चटपटा पनीर मोमोज। तर म्हटलं चला ऑर्डर करूया आणि विदिन 10 मिनिट्स आपली ऑर्डर आली। तर चला पटकन ह्याला फ्राय करूया आणि टेस्ट करून सांगते कसे आहेत ते। तर हे वाव मोमोजची ना न्यू रेंज आहे, जे की पनीर चटपटा मोमोज आहेत। तर ह्याच्यामध्ये 10 पीसेस आहेत आपल्याला आणि इझी टू यूज मायक्रोवेव्ह ट्रे इनसाइड। ओके, तर ह्याच्यामध्ये जे त्यांनी ट्रे दिला ना तो मायक्रोवेव्ह फ्रेंडली पण आहे आणि सॉस पण आहे ह्याच्यामध्ये। तर बाकीचे थोडेसे डिटेल्स बघून घेऊया कशा पद्धतीने आपण फ्राईड करू शकतो। आणि तुम्ही मायक्रोवेव्ह करू शकता किंवा स्टीम करू शकता किंवा डीप फ्राय, पॅन फ्राय असं सगळं करू शकता। आणि ह्याच्यात ॲडेड प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत असं त्यांनी सांगितलं आपल्याला। तर ह्याला 1 वर्षाची म्हणजे एक्सपायरी डेटसुद्धा आहे आणि 240 ग्रॅमचं पॅकेट आहे, जे की 199चं आहे, पण ब्लिंकिटवरून आय थिंक 100 रुपीजला आलं आहे मला। तर चला आता पटकन ह्याला पॅन फ्राय करूया। सो गाईज, हे बघा ह्यांचं असं पॅकेजिंग आहे। पॅकेजिंग तर मस्त आहे। 10 पीसेस आहेत आपल्या मोमोजचे आणि प्रत्येकाला पार्टिशन दिलं त्यांनी। खरंच पॅकेजिंग खूप इम्प्रेसिव्ह आहे। आणि हे बघा, इफ मायक्रोवेव्हिंग, जर तुम्हाला मायक्रोवेव्ह करायचं असेल फॉर बेस्ट रिझल्ट मायक्रोवेव्ह विदाऊट रिमुव्हिंग द फिल्म, ही फिल्म रिमूव्ह करताच तुम्ही ह्याला मायक्रोवेव्ह करू शकता। सो तुम्हाला बेस्ट रिझल्ट येईल। पण आपल्याकडे मायक्रोवेव्ह नाही आहे, सो आपण आता पॅन फ्राय करणार आहोत। सो पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल ॲड करणार आहे मी, 1 चमचाभर। तर लास्ट व्हिडिओमध्ये ना माझ्या एका क्यूट सबस्क्रायबरची कमेंट होती की मॅम तुम्ही ना म्हणजे डीप फ्राय करू नका, खूप जास्त ऑइल राहतं। सो त्यापेक्षा तुम्ही पॅन फ्राय करा, टेस्टी पण लागतं आणि हेल्दीसुद्धा राहतं, तेलाचा कमी वापर होतो। तर म्हटलं चला आता आपण त्यांचं देखील ऐकायला हवं ना, म्हणून मी आता पॅन फ्राय करते। नाही तर मला डीप फ्राईड मोमोज खूप जास्त आवडतात, क्रंची लागतात एकदम। सो आपण असे मोमोज सगळे ठेवलेले आहेत आणि दोन्ही बाजूने यांना पॅन फ्राय करून घेऊया। तर एका साईडने मोमोज मस्त आपले फ्राय झालेले आहेत, हे बघा बघू शकता, क्रिस्पी दिसत आहेत एकदम। सो ह्याला ट्विस्ट करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करून घेऊया मस्त। आणि स्मेल खरंच खूप जास्त छान येतोय। तर मंडळी हे बघा, मस्त असे आपले मोमोज रेडी आहेत आणि बघू शकता 10 पीसेस आहेत मोमोजचे आणि त्यातल्या त्यात साईज पण मोठी आहे। आणि आपण पॅन फ्राय केल्यामुळे एका बाजूने मस्त क्रिस्पी झालेत आणि एका बाजूने असे स्टीम केल्यासारखे सॉफ्ट आहेत। आणि ह्या मोमोजची बेस्ट पार्ट म्हणजे हे बघा, ह्याची आउटर कवरिंग इतकी जास्त पातळ आहे ना, खरंच असं हात लावलं तरी तुटते आहे। तुम्हाला मी ना ह्याची आतमधली फिलिंग पण दाखवते। हे बघा, फिलिंग भरभरून आहे, मस्त असं पनीर मॅश केलेलं आहे त्यांनी चटपटा मसालासोबत। आणि बघा कांदा, कोथिंबीर असं सगळं दिसतंय राव, फिलिंग भरभरून आहे। त्यातल्या त्यात कोटिंग पण एकदम सॉफ्ट आहे आणि चटणी पण खूप जास्त दिली आहे, 2 पॅकेट्स आहेत चटणीचे त्याच्यामध्ये। तर थांबा आपण एक ब्रेक करून पण बघूया ह्यालाच। हे बघा, हा एकदम ज्युसी फिलिंग वाटते। चला पटकन टेस्ट करूया, राहत नाही आता। तर मंडळी मस्त असे अगदी 5 मिनिटात रेडी होणारे आपले मोमोज तयार आहेत आणि इतके क्यूट दिसतात ना। हे बघा, पॅन फ्राय केल्यामुळे बाहेरून क्रिस्पी आणि एकदम असे सॉफ्ट झालेत। त्याच्यात ना पनीरची एकदम भरभरून आतमध्ये फिलिंग आहेत। आपण बाकीच्या तर गोष्टी पास आहेत, बाहेरून लेअर एकदम थिन आहे, आतमधून पनीरची सॉफ्ट आणि त्यातल्या त्यात फिलिंग ना भरपूर आहे, कमी नाही आहे फिलिंग आणि दिसते पण छान, चटणी पण जास्त दिली आहे। तर बाकी तर पास आहे सगळ्यामध्ये, बट टेस्ट करून बघूया, टेस्ट चांगली असेल तर सगळं ओके असतं। वाव, मस्त असे बाहेरून क्रिस्पी लागत आहेत आणि यातून पनीर एकदम ज्युसी आहे, मेल्ट होतं एकदम। त्यातल्या त्यात त्यांनी जो चटपटा मसाला टाकलाय ना, जास्त पण ओव्हर पावर करत नाहीये, पण टेस्ट खूप छान लागते। 10 आउट ऑफ 9 रेटिंग करेन मी, असं खोड काढायला असं कुठेच काही नाहीये। सो तुम्ही ट्राय करू शकता, खूप जास्त टेस्टी आहे, दोघांचं पोट आरामात भरून जाईल। साईज पण मोमोची बऱ्यापैकी आहे। तर अजून तुम्हाला माझे असे कोणते व्हिडिओज बघायला आवडतील कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा।